76 मध्ये कसं आहे, त्या नॉर्मली टॅक्स कलेक्ट किती करायचं, जर स्पेसिफाईड रेट जो आहे नोटिफाईड रेट तो जर का 12% असेल, 12% सिलेक्ट तर तिकडे कलेक्ट करायचं. ते 18 कलेक्ट केला तर जर एक्झाम सप्लाय असेल आणि असं वाटलं की त्या टॅक्सेबल आहे 5% 12% काहीतरी टॅक्स कलेक्टेड आहे, पण आता याच्यामधला जर 12 आहे भरताना असं कळलं अरे आपण जास्त कलेक्ट 12च भरलं. त्यानंतर एक्झाम सप्लाय टॅक्स कलेक्ट केलाय, काय करायचं. त्याच्यामध्ये पण जेव्हा टॅक्स इनवॉइस बघितला होता, टॅक्स इनवॉइसच्या चॅप्टरमध्ये ते प्रोहिबिशन ऑफ अनऑथोराइज कलेक्शन ऑफ टॅक्स आहे. अनरजिस्टर्ड पर्सन टॅक्स कलेक्ट करू शकत नाही, आणि जो रजिस्टर्ड पर्सन आहे नो रजिस्टर्ड पर्सन शॅल कलेक्ट टॅक्स एक्सेप्ट इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ द ऍक्ट ऑफ द रूल. म्हणजे जर टॅक्सेबल सप्लाय करत असू तर त्याला जो नोटिफाईड रेट आहे तोच टॅक्स कलेक्ट करायचा आहे, डिपॉझिट करायचं. पण केव्हा केव्हा असं होतं की चुकून हे चुका होतात आणि त्यातून काय होतं मग जास्त टॅक्स कलेक्ट केला जातो. जास्त टॅक्स कलेक्ट केला तर सगळ्यात पहिला ऑप्शन काय आहे की ज्याच्याकडून तुम्ही एक्सेस टॅक्स कलेक्ट केला त्याला परत करा. म्हणजे ब्लूटूथची सप्लाय असेल, समजा एखादं प्रोडक्ट आहे त्यांनी एक 700-800 लोकांना विकलं, एखाद्या कुठलं तरी मेडिसिन आहे काय ते विकलं आणि नंतर कळणार आहे याचा रेट तर 12 आहे, आपण 18% लावले, 5 आहे 12% लावले, एक्झाम्प्ट आहे त्यात आपण काहीतरी 5-12% लावले. लक्षामध्ये आलं तर पुढे मग ते कलेक्ट करणार नाही, पण जर कलेक्ट केलं तर काय, notwithstanding anything to the contrary contained in any order or direction of any appellate authority or appellate tribunal or court or in आता आपण जे बघितलं or in any other provision of this act or rules made thereunder or any other law for the time being in force. हे अलाव नाहीच आहे या प्रकारे करणं. कुठे काही जरी म्हटलं जरी जर कलेक्ट केला एव्हरी पर्सन who has collected from any other person any amount as representing the tax under this act and has not paid the said amount to the government, जर ती नाही पे केली shall forthwith pay the said amount to the government. जिथे कुठल्याही कायद्यामध्ये किंवा कुठेही काही अंतर्भूत असले तरी जर दुसऱ्याकडून कुठल्या व्यक्तीकडून ती टॅक्स म्हणून जर कलेक्ट केली अमाऊंट तर ती जी रक्कम जी आहे ती त्वरित जमा करा. रक्कम तत्काळ शासनाकडे भरावी. forthwith pay the said amount to the government irrespective of whether the supplies जो सप्लाय केला आहे तो in respect of which such amount are was collected are taxable or not, तो टॅक्सेबल होता किंवा नव्हता. म्हणजे एक्झाम सप्लाय टॅक्सेबल म्हणून तो कलेक्ट केली तरी पण ती भरावी रक्कम. म्हणजे पहिल्यांदा कसं दिलं इकडे की जर का अशा प्रकारे एक्सेस अमाऊंट कुठली कलेक्ट केली आहे तर टॅक्स म्हणून सप्लाय टॅक्सेबल होता नव्हता कुठे काही म्हटलं असेल तरी ती अमाऊंट भरण्याचं ऑब्लिगेशन जे आहे हे इथे टाकण्यात आलेलं आहे. ऑब्लिगेशन ऑफ पर्सन हू हॅज कलेक्टेड अमाऊंट रिप्रेझेंटिंग टॅक्स टू डिपॉझिट सेम टू द गव्हर्नमेंट. डिपॉझिट करा गव्हर्नमेंट. तर ती त्याने डिपॉझिट केली नसेल तर काय होईल, पहिले शोकॉज नोटीस द्या where any amount is required to be paid to the government, आता आपण वाचला 76(1) मध्ये, and which has not been so paid. Proper officer may serve the person liable to pay such amount a notice requiring him to show cause as to why the said amount as specified in the notice should not be paid by him to the government and why a penalty equivalent to the amount specified in the notice should not be imposed on him under the provision of this act. ती भरणं आवश्यक आहे, ती भरली नाही ही जबाबदारी त्या व्यक्तीची
तर मग या आणि नोटिशीत जी अमाऊंट त्याला भरायची आहे केलेल्या रकमे एवढी शास्ती पेनल्टीचा कालावधी तेवढी त्या प्रकारे त्याला कार्ड दाखवा नोटीस बजावलेली आहे. त्यानंतर पुढे ऑर्डर काढलेले आहे. The proper officer shall, after considering the representation, if any, made by the person on whom the notice is served under subsection 2, determine the amount due from such person, and thereupon such person shall pay the amount so determined. ते अमाऊंट निश्चित केलेलं किती अमाऊंट आहे आणि तेवढी अमाऊंट त्याला करण्याची ऑर्डर दिलेली आहे. त्याप्रमाणे नोटीस बजावली जाईल आणि तो काय करेल, ती रक्कम त्याला भरेल. इंटरेस्ट त्या अमाऊंटवरती इन ॲडिशन टू पेईंग अमाऊंट रेफर टू इन सबसेक्शन 1 जे ऑब्लिगेशन आहे 3 मध्ये ऑर्डर आहे. ऑल्सो बी लायबल टू पे इंटरेस्ट देअर ऑन ॲट द रेट स्पेसिफाईड अंडर सेक्शन 50. हे 18% इंटरेस्ट लागेल फ्रॉम द डेट सच अमाऊंट वॉज कलेक्टेड बाय हिम टू द डेट. फ्रॉम द डेट त्यांनी कलेक्ट केली टू द डेट जो अमाऊंट पे करतोय सच अमाऊंट पेड टू हिम टू द गव्हर्नमेंट. opportunity of being heard, an opportunity of hearing shall be granted where a request is received in writing from the person to whom the notice was issued to show cause. तर हे आपलं रुटीन आहे. ह्याच्यामध्ये पहिले नोटीस पाठवा, त्या अगोदर विचारा, त्यानंतर मग टाईम लिमिट काय यायचा, टाईम लिमिट ऑफ पासिंग ऑर्डर. नोटीस त्याला पाठवण्याची पिरियड दिलेला नाही, त्याला ऑर्डर कधी काढली नोटीस पाठवल्यापासून. द पीओ शॅल इश्यू अन ऑर्डर विदिन 1 year फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ द नोटीस. नोटीस इश्यू केल्यापासून 1 वर्षामध्ये ऑर्डर काढली जाईल. वेअर द इश्युअन्स ऑफ ऑर्डर इज स्टेड. आता शो कॉज नोटीस दिल्यानंतर जर 1 वर्षामध्ये ऑर्डर काढायची आहे, तर जर ऑर्डर काढण्याकरता स्टे दिला गेला कोर्ट अपिलेट ट्रिब्युनल, द पिरियड ऑफ सच स्टे शॅल बी एक्सक्लुडेड. जेवढा कालावधी आहे, जेवढा कालावधीत स्थगिती दिलेली आहे तो कालावधी वगळण्यात यावा. जेव्हा आपण 1 वर्षचा कालावधी ज्या वेळेस कम्प्यूट करू त्यावेळेस तो पिरियड वगळला जाईल, जो कोर्ट किंवा अपिलेट ट्रिब्युनलमुळे ते दिल्यामुळे तो पिरियड वाढला असेल. समजा आता इथे 10व्या महिन्यात इथे जर का नोटीस काढली आणि 10व्या महिन्यात स्टे आला, तर 10 महिने गेले, नोटीस काढायची आणि स्टे दिला गेला, 4-5 महिने स्टेमध्ये गेले, 1 वर्ष पूर्ण झालं, तर ते 4 महिने जे आहे स्टेचे ते वगळले तर 10 महिने झाले होते. तर त्यानंतर ऑर्डर काढता येईल, कारण ते 4 महिने विचारात घेऊ नये असं सेक्शन 76(7) सांगतो. स्पीकिंग ऑर्डर असं यामध्ये द प्रॉपर ऑफिसर इन हिज ऑर्डर शॅल सेट आउट द रिलिव्हंट फॅक्ट द बेसिस ऑफ हिज डिसिजन. कुठल्या बेसिसवरती काढले, त्याचा ग्राउंड काय, हे सगळं ऑर्डरमध्ये वाचल्यानंतर क्लिअर झालं पाहिजे. अशा प्रकारचे ऑर्डर असेल. ॲडजस्टमेंट ऑफ अमाऊंट टू बी ॲडजस्टेड अगेन्स्ट टॅक्स पेबल. आता द अमाऊंट पेड टू द गव्हर्नमेंट अंडर सबसेक्शन 1 जे ऑब्लिगेशन होतं, समजा 12% होतं, 18% कलेक्ट केलं, तर 12% ते भरणे आहेच. जर 12% भरणे असेल तर शॅल बी ॲडजस्टेड अगेन्स्ट टॅक्स पेबल. इफ एनी एक्झाम्प्ट असेल तर काय ॲडजस्ट करण्याचा प्रश्नच येत नाही. एक्झाम्स अप्लाय होता तरी पण टॅक्स कलेक्ट केला, म्हणून इफ एनी म्हटलंय. जर 12% भरणं आहे तर 12% त्या भरण्यासमोर ॲडजस्ट होतील, 6% एक्स्ट्रा आहेत तर काय होईल ते खाली दिले. वेर एनी सरप्लस इज लेफ्ट आफ्टर द ॲडजस्टमेंट अंडर सबसेक्शन 9, द अमाऊंट ऑफ सच सरप्लस शॅल आयदर बी क्रेडिटेड टू द फंड. कन्झ्युमर वेलफेअर फंडमध्ये जी एक्सेस अमाऊंट आहे ती जमा होईल जर कोणाकडनं टॅक्स कलेक्ट केला हे जर का समजत नसेल तर, और रिफंडेड टू द पर्सन हू हॅज बॉर्न द इन्सिडन्स ऑफ सच अमाऊंट. अशा रकमेचा भार कोणी सहन केला आहे
त्या व्यक्तीला ती परत करणार. जर एखाद्या व्यक्तीकडनं ती अमाऊंट घेतली एक्सेस अमाऊंट तर त्याला परत केलीच पाहिजे, हे पहिलाच नियम आहे. तुम्ही एक्सेस कलेक्ट केले तरी कोणाला कलेक्ट केले तो अधिकारच नाही आहे. पण जर अशी कलेक्ट केली आणि ते व्यक्ती जर का ज्ञात नाही आहे तर मग अशा वेळेला काय करणार, तर ती अमाऊंट सरकार जमा करायची आणि सरकार काय करेल, जर का टॅक्स म्हणून त्यांनी अमाऊंट कलेक्ट केलेली नाही आहे तर ती सरकारचा रेव्हेन्यू होऊ शकत नाही, मग ती कंझ्युमर वेलफेअर फंडमध्ये जमा करणार. जर कंझ्युमर फंडमध्ये जमा करायचा हा विषय आहे, तसंच जर का जो व्यक्ती आहे ज्यांनी भार सहन केला आहे तो जर का त्याला कळलं किंवा आपली अमाऊंट एक्स्ट्रा घेतली आहे तर व्यापाऱ्याने सांगितलं की तुझी अमाऊंट एक्स्ट्रा घेतली तू जागेवर नव्हतास, मी ती सरकार जमा केलेली आहे, तो रिफंड घेऊ शकतो. त्यामुळे रकमेचा भार जिला सहन करावा लागला असेल अशा व्यक्तीस कलम 54च्या तरतुदीनुसार त्या शिल्लक रकमेचा परतावा मिळण्याकडे अर्ज करता येईल. तर यातली पण नोटीस जी आहे रूल 142 लागतो, 73, 74 आणि आपण हे बघतोय 76 या सगळ्या करता त्याच्यामध्ये इंटिमेशन वगैरे काय नाही आहे, व्हॉलंटरी पेमेंट नाही आहे. त्यामुळे ते सगळे विषय जे या सबरूलमध्ये होते पुढच्या ते ह्याला काय गैरलागू होतात, हे काही याला लागू होणार नाही. हे वगळून वाचाल तुम्ही तर नोटीस इशूड येईल फॉर्म GST DRC 01 आणि त्यानंतर पुढे त्याला रिप्लाय करायचा आहे नोटीसला DRC 06 मध्ये आणि त्यानंतर मग समरी ऑफ ऑर्डर DRC 07 है ना. पुढे आता 77 मध्ये काय, टॅक्स रॉंगफुली कलेक्टेड अँड पेड टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. टॅक्स कलेक्ट केला, त्याच्यामध्ये कलेक्ट कसा केला गेला की रजिस्टर्ड पर्सन हू हॅज पेड केला सेंट्रल टॅक्स आणि स्टेट टॅक्स as the case may be the central tax and union territory tax or on a transaction. तर CGST केव्हा भरायचा असतो की ज्या वेळेस इंटरस्टेट सप्लाय होतो त्यावेळेस येतो CGST AGST, ती असला CGST UTGST. तर इंटरस्टेट सप्लाय कन्सिडर करून असं त्याला वाटल्यामुळे त्यांनी काय कलेक्ट केला CGST AGST, बट विच इज सबसिक्वेंटली हेल्ड टू बी अन इंटरस्टेट सप्लाय. परंतु नंतर तो आंतरराज्यीय पुरवठा असल्याचा निर्णय झाला असेल, नंतर कळलं की तो इंटरस्टेट सप्लाय, तर IGST भरायला पाहिजे. shall be refunded the amount of taxes so paid in such manner and subject to such condition as may be prescribed. म्हणजे भरायला पाहिजे होता IGST मी तो भरला पाहिजे, भरला CGST AGST. तर ज्यावेळेस कुठली आपण अमाऊंट भरलेली नसेल ती जर भरतो तर इंटरेस्ट हा लागूच होतो. पण इथे काय केलं आहे त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं आहे रजिस्टर्ड पर्सन हू हॅज पेड इंटिग्रेटेड टॅक्स ऑन अ ट्रान्झॅक्शन कन्सिडर्ड बाय हिम टू बी अन इंटरस्टेट सप्लाय but which is subsequently held to be an intrastate supply shall not be required to pay any interest on the amount of central tax, state tax, or as the case may be, central tax and union territory tax payable. एक काय होतं इंटरस्टेट सप्लाय, तो इंटरस्टेट दोन चुका होऊ शकतात. एक काय चुका होऊ शकते की भरायचा होता CGST AGST आणि IGST भर आणि भरायचा होता IGST आणि CGST. तर ह्या केसमध्ये काय भरायचं होतं CGST AGST भरा, IGSTचा रिफंड होईल आणि जर IGST भरायचा होता IGST भरा, CGST AGST आहे याचा रिफंड. तर हे मग संबंधित ही रिफंडची प्रोविजन कुठे आहे सेक्शन 54 मध्ये. तर तिकडे तो रिफंड त्याचा जो फॉर्म आहे तो भरून घ्यावा लागेल, ती प्रोसिजर त्याप्रमाणे करते. इथे यांनी एवढं सांगितलं बघ
की ह्याचा संबंध काय, नॉट पेड काय, इथे आपण बघतो डिमांड कसलं जाईल, की टॅक्स तुम्हाला भरायचा कुठला होता, तुम्ही तो भरलेला नाही आहे, प्रॉपर टॅक्स जमा केलेला नाही, पण जमा तर केलाय, पैसे ते गव्हर्नमेंटला मिळाले, त्यामुळे ते इंटरेस्ट मागत नाहीत, पण राईट टॅक्स भरा आणि जो चुकीचा भरला तो रिफंड द्या. आता हे 77(1) आणि 2 जे आहेत हे CGST ॲक्टमधले, आणि खाली बघा तुम्ही हा जो IGST ॲक्टमध्ये पण तशीच पॅरलल प्रोव्हिजन आहे. A registered person who has paid integrated tax on a supply considered by him to be an integrated supply but which is subsequently held to be an intrastate supply shall be granted refund of the amount of integrated tax so paid in such manner and subject to such condition as may be prescribed. आणि इंटरेस्ट लागणार नाही, हेच खाली दिली. ठीक आहे, जाऊ पुढे. आता 143 आपण रूल बघितला, 142 होता, 73, 74 आणि 76. त्यातनं काय करायचं होतं, शोकॉज नोटीस आणि मग पुढे त्याला रिप्लाय, पुढे मग DRC 07. आता पुढे DRC 078 झाले का पुढे जे फॉर्म आहेत बाकीचे फॉर्म तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये दिसतील. इकडे तुम्ही जे फॉर्म बघाल रिकव्हरी पुढे ते DRC 09 पासून पुढे 25 पर्यंत जेवढे फॉर्म आहेत ते सगळे रिकव्हरीचे फॉर्म आहेत. वेगवेगळ्या प्रकारे रिकव्हरी केली जाईल आणि ते रिकव्हरी प्रोसिडिंग जी आहे ती या रूल 143 ते रूल 160 पर्यंत रिकव्हरी प्रोसिडिंग विषयी रूल बनवले गेले. आता एक रूल जर बघितला याच्यामध्ये तर रिकव्हरी ज्यावेळेस केली जाईल तेव्हा रिकव्हरी बाय डिडक्शन फ्रॉम एनी मनी ओड. आता गव्हर्नमेंटकडे समजा आपण रिफंड टॉपिक बघितला GST मधला 54 सेक्शनमध्ये, तर जर रिफंड यायचं आहे तर डायरेक्टली रिफंड दिला जात नाही. एक त्यामध्ये काय दिलं आहे की जर सरकारला कुठली अमाऊंट दुसऱ्या कुठल्या कायद्यानुसार त्याला रिफंड मंजूर झाला आहे त्याला जर का देणं असेल तर ती पहिले ॲडजस्ट करून द्या आणि उरलेली अमाऊंट द्या. विथहोल्डिंग ऑफ रिफंड हा एक त्यातला मुद्दा होता. तसं कुठल्याही ॲक्टमध्ये जर का सरकारला पैसे द्यायचे आहेत तर ते हे बघतात की ज्याला पैसे द्यायचे त्याला दुसऱ्या कुठल्या कायद्यामध्ये देणं तर लागत नाही, देणं लागत असेल तर ती अमाऊंट पहिले कापून घ्या, बाकीची अमाऊंट द्या. रिकव्हरी बाय डिडक्शन फ्रॉम एनी मनी ओड. रिकव्हरी बाय सेल ऑफ गुड्स अंडर द कंट्रोल ऑफ PO. POच्या कंट्रोलमध्ये जे गुड्स आहेत त्याची विक्री करून त्यातनं रिकव्हरी केली जाईल. रिकव्हरी ऑफ पेनल्टी बाय सेल ऑफ गुड्स और कन्व्हियन्स रिटेन और सीज इन ट्रान्झिट. रिकव्हरी फ्रॉम अ थर्ड पर्सन, तिसरा व्यक्तीकडनं, म्हणजे बँकेत तुमचे पैसे असतील, पोस्टात पैसे असतील, त्यानंतर इन्शुरन्सचे पैसे काय येणार असतील तर त्यांनाही सांगितलं जातं की ते पैसे त्यांना देऊ नका, त्यांच्याकडनं आम्हाला पैसे घ्यायचे आणि आम्हाला द्या. कुठला व्यक्ती असेल त्याला जर का काय मला तुमच्याकडनं पैसे घ्यायचे आणि तुम्हाला ते पैसे देणार असतील तर त्यांना सांगितलं जातं की तुम्ही पैसे ह्यांना देऊ नका, ह्यांच्या वतीने सरकारला पेमेंट करा आणि तुम्हाला सरकार सर्टिफिकेट देईल की तुम्ही ह्याला पेमेंट केलेलं आहे. तुमचे पेमेंट ॲडजस्ट होईल आणि ह्यांचे पेमेंट ॲडजस्ट होईल. या प्रकारे थर्ड पर्सनमध्ये येतं. रिकव्हरी थ्रू एक्झिक्युशन ऑफ अ डेक्री एक्सेट्रा. त्याच्यामध्ये जर का कोर्टाने ऑलरेडी काहीतरी एक जप्तीची ऑर्डर काढलेली आहे तर त्यात सांगितलं जाईल की त्या जप्तीमध्ये तुमची अमाऊंट आहे तशी आमची एवढी अमाऊंट आहे ती पण तुम्ही आम्हाला द्या त्या विक्रीतनं. बाकीचे पैसे त्याला परत करू नका, तुमची अमाऊंट कापून घ्या, आमची अमाऊंट कापून घ्या आणि त्याला बाकीचे पैसे द्या. रिकव्हरी बाय सेल ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी विकून रिकव्हरी केली जाईल. प्रोहिबिशन अगेन्स्ट बिडिंग और परचेज बाय ऑफिसर. प्रोहिबिशन अगेन्स्ट सेल और हॉलिडेज. आता प्रोहिबिशन अगेन्स्ट बिडिंग और परचेज बाय ऑफिसर असं आहे की जो ऑफिसर ते लिलाव करतोय तर त्यामध्ये त्यांनी स्वतः डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कुठेही त्यात पार्टिसिपेट करता कामा नये. हॉलिडे सुट्टीच्या दिवशी म्हणजे वर्किंग डेजमध्ये ते लिलाव केला पाहिजे. पोलिसांकडनं मदत घेऊ शकतात. अटॅचमेंट ऑफ डेब्ट्स अँड शेअर्स.
शेअरमधनं आपण शेअर विकूनही पैसे रिकवर केले जाऊ शकतात. अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी इन कस्टडी ऑफ कोर्ट, पब्लिक ऑफिसर, अटॅचमेंट ऑफ इंटरेस्ट ऑफ पार्टनरशिप, डिस्पोजल ऑफ प्रोसीड ऑफ सेल ऑफ गुड्स अँड मूवेबल प्रॉपर्टी, रिकव्हरी फ्रॉम रेव्हेन्यू ऑथॉरिटी, रिकव्हरी थ्रू कोर्ट, हे सगळे जे रूल आहेत हे सगळे कुठले ॲक्च्युली सगळ्यामध्ये काय होतं, एक रिक्वेस्ट किंवा कोर्ट आहे, कोर्टाचा काय ऑर्डर नाही का, कोर्टाचा रिक्वेस्ट पाठवा की तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही काहीतरी कारवाई केली त्यामध्ये आमचे पैसे रिकवर करा. तर ह्यातनं काय होतं, एक जे डॉक्युमेंट दिलं जाईल तो कुठलाही फॉर्म असेल त्या फॉर्ममध्ये हे मेन्शन केलं जाईल. तेच सगळे फॉर्म आहेत, तेच सगळे 9 पासून 25 पर्यंत हे सगळे वेगवेगळे फॉर्म आहेत. त्यात ही सगळी इन्फॉर्मेशन आहे की असे आम्हाला पैसे घेणं आहे, त्या व्यक्तीचा हा GST नंबर आहे, त्याचं हे नाव आहे, त्याची एवढी अमाऊंट आहे, ती आम्हाला त्याच्याकडनं रिकवर करायची आहे, ती तुम्ही जी अमाऊंट तुमच्याकडे येते त्यातनं आमची अमाऊंट एवढी आम्हाला द्या. या प्रकारे कम्युनिकेशन त्या फॉर्ममधनं होणार. रिकव्हरी फ्रॉम शुअरिटी, जो गॅरंटर आहे ज्याने गॅरंटी घेतली आहे त्याच्याकडनं रिकव्हरी केली जाईल. पेमेंट ऑफ टॅक्स अँड अदर अमाऊंट्स इन इन्स्टॉलमेंट, आता हे पुढच्या सेक्शनमधले आहेत. प्रोव्हिजन अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी, रिकव्हरी फ्रॉम कंपनी लिक्विडेशन, एवढे सगळे रूल खाली आहेत. हे एवढं असं आहे की हे वाचून पण कळण्यासारखं आहे, तर फारच डिफिकल्ट काय नाही, गुंतागुंतीचं काय नाही. आता हे रिकव्हरी प्रोसिडिंग कधी सुरू होते, एनी अमाऊंट पेएबल बाय टॅक्सेबल पर्सन in pursuance of an order passed under this act shall be paid by such person within a period of 3 months from the date of service of such order, failing which recovery proceeding shall be initiated. हे जर ऑर्डर दिली तर त्यात काय दिलेलं असतं, 30 दिवसामध्ये पेमेंट करा. 73 किंवा 74 ऑर्डर असतात, काय होतं की 30 दिवसामध्ये पेमेंट करा. तरी सरकार 3 महिने त्याला वाट बघते की 3 महिना पेमेंट करतो का. 3 महिने गेल्यानंतर मग रिकव्हरी प्रोसिडिंग चालू. प्रोव्हाइडेड दॅट वेअर द प्रॉपर ऑफिसर कन्सिडर्स इट एक्सपिडियंट इन द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू, ही मे फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग रिक्वायर द सेड टॅक्सेबल पर्सन टू मेक सच पेमेंट विदिन सच पिरियड लेस दॅन 3 months ॲज मे बी स्पेसिफाईड बाय हिम. इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू जर अफेक्ट होत असेल तर 3 महिन्याच्या अगोदर पण रिकव्हरी प्रोसेस चालू होऊ शकते. महसुलाच्या हितासाठी इष्ट वाटेल त्या बाबतीत कारणे लेखी नमूद करून त्याच्याकडून विनिष्ट करण्यात येईल अशा 3 महिन्यापेक्षा कमी कालावधीच्या आत अशा रकमेचा भरणा करण्यास करपात्र व्यक्तीला फरमावतात. याची वेगळी नोटीस काढली जात नाही ना साठी. आपण त्यात काय वाचलं की मी जेव्हा हे बघितलं, द ऑर्डर रेफर्ड टू इन सब रूल 5 शॅल बी ट्रीटेड ॲज नोटीस फॉर रिकव्हरी. तेच दिलंय रूलमध्ये ना, रूलमध्ये तेच दिलंय जे त्यांनी DRT 07 ही ऑर्डरही आहे आणि ती नोटीस फॉर रिकव्हरी पण आहे. मध्ये हे दिले 3 महिन्यानंतर रिकव्हरी चालू होईल किंवा त्याच्या अगोदरही. आता इथे कसं होतं की हे शब्द आले की प्रोव्हाइडेड दॅट, की त्यात असं आलेलं आहे की 3 महिन्याच्या आतमध्ये लेखी नमूद करून त्याच्याकडून ती रिकव्हरी करण्यात येईल असं दिलं ना इकडे. बरोबर की नाही, म्हणून मी विचारलं. अदरवाईज रूल जो वाचला त्याप्रमाणे हेच आहे की जी समरी ऑर्डर काढलेली आहे तीच काय ट्रीट केली जाईल की ती पण रिकव्हरी नोटीस पण आहे. पण 3 महिन्याच्या आत जर ते करायचं असेल तर काय असू शकतं ह्या वर्डिंग प्रमाणे. Where any amount payable by person to the court under any of the provision of this act or rule under made thereunder is not paid, the PO shall proceed. ऑर्डर काढलेली आहे, ऑर्डर काढल्यानंतर पेमेंट नाही केला 3 महिन्यामध्ये तर रिकव्हरी प्रोसिजर सुरू होईल. रिकवर द अमाऊंट बाय कशा प्रकारे होईल तर इथे काय मोड दिले, फॉलोविंग मोड नेमली. आता हे मोड काय काय असतील तर एक हे वरती मी वाचला था, रिडक्शन फ्रॉम
any money owed from government, sale of goods under the control of PO. आता रिकव्हरी फ्रॉम थर्ड पर्सन याला म्हटलं जातं गार्निशिंग प्रोसिडिंग. सेल ऑफ मुव्हेबल और इमूवेबल प्रॉपर्टी as arrears of land revenue by collector, as fine imposed by magistrate through surety. आता हे दोन कसे आहेत की ही इनडायरेक्ट प्रोसेस म्हणजे रिकव्हरी केलेली कोर्टाला सांगितलं जातं मॅजिस्ट्रेटला की तुम्ही जी फाईन जशी देता तशी तुम्ही याला फाईन लावलेली आहे ती रिकव्हरी तुम्ही कशी कराल तशी ह्याची रिकव्हरी करा. तसंच तो कलेक्टर असेल त्यांनी काय महसूल कलेक्ट करायचा आहे तो जर का कलेक्ट करण्याची कशी कारवाई होते त्याप्रमाणे याची कारवाई करा. तर हे मोड दिले हेच सगळे खाली पुढे. The PO may deduct or may require any other specified officer to deduct the amount so payable from any money owing to such person. जी कोणतीही रक्कम संबंधित अधिकाऱ्याच्या किंवा इतर कोणत्याही विनिष्ठ अधिकाऱ्याच्या नियंत्रणात असेल अशा कोणत्याही रकमेतून अशी देय रक्कम कापून घेता येईल किंवा ती कापून घेण्यास अशा इतर कोणत्याही विनिष्ठ अधिकाऱ्याला सांगता येईल. त्याच्यामध्ये स्पेसिफाईड ऑफिसर त्यांनी रूल 143च्या एक्सप्लेनेशनवर दिले की काय. फॉर द पर्पजेस ऑफ दिस रूल स्पेसिफाईड ऑफिसर शॅल मीन एनी ऑफिसर ऑफ द गव्हर्नमेंट, सेंट्रल, स्टेट, युटी, लोकल अथॉरिटी और बोर्ड ऑफ अ कॉर्पोरेशन ऑफ अ कंपनी. याच्यावरती गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे. त्यांचा ऑफिसर कोण असेल स्पेसिफाईड ऑफिसर. त्याला सांगता येईल की जी रक्कम तुम्ही देणं लागता ती कापून त्याचा रिकव्हरी अमाऊंट आहे ते आमच्याकडे द्या बाकी तुम्ही अमाऊंट त्याला पे करा. DRC 09 तर त्याला कसं सांगणार असं तर काय व्हॉट्सअप करून सांगत नाही फोन करून सांगत नाही तर त्याचा लेखी काहीतरी कागद पाहिजे. वेअर एनी अमाऊंट पेबल बाय अ पर्सन यापुढे त्याला काय म्हणतात द डिफॉल्टर टू द गव्हर्नमेंट अंडर एनी ऑफ द प्रोव्हिजन ऑफ म्हणजे CGST कायद्यामध्ये जो डिफॉल्टर आहे त्या रूल कुठल्या तरी त्याप्रमाणे तर इज नॉट पेड ती अमाऊंट त्यांनी भरलेली नाही त्या कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे किंवा रूलप्रमाणे अमाऊंट तो भरलेली नाही त्या डिफॉल्टरची अमाऊंट प्रॉपर ऑफिसर मे रिक्वायर DRC 09 स्पेसिफाईड ऑफिसर टू डिडक्ट द अमाऊंट फ्रॉम एनी मनी ओविंग टू सच डिफॉल्टर इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 79(1)A जे आता वरती आपण वाचतो त्या तरतुदीप्रमाणे हा DRC 09 पाठवला जाईल ती अमाऊंट ती ॲडजस्ट करून त्याला पे करा. तर DRC 09चा फॉर्मॅट तुम्ही बघू शकता कसा आहे. रूल दिसतं खाली 143 सेक्शन खाली दाखवतो 79 GST नंबर येईल नाव डिमांड ऑर्डर नंबर रेफरन्स नंबर ऑफ रिकव्हरी पिरियड डेट याची ऑर्डर फॉर रिकव्हरी वेर ॲज द सम ऑफ रुपीज ऑन अकाउंट ऑफ द डिटेल्स एरियर्स आर गिवन इन द टेबल बिलो. एकूण अमाऊंट किती आहे आणि ती मग प्रत्येक हेड खाली किती आहे त्याची टॅक्स लायबिलिटी इंटरेस्ट पेनल्टी फीज अदर हे सगळं टोटल अमाऊंट किती आहे या प्रकारे यू आर हेअर बाय रिक्वायर्ड अंडर द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 79 एवढं 79 बघतोय आपण 79(1) बघतोय त्यातला ए झाला आता बी मध्ये हा 1 होता हा आपण आता ए बघितला.
1मध्ये मोड दिले, त्यातला पहिला मोड काय होता की दुसऱ्या कुठल्या कायद्यामध्ये देणं असेल ती अमाऊंट ॲडजस्ट केली जाईल. Amount so payable by detaining, selling any goods belonging to the such person. PO may recover or may require any other specified officer to recover the amount so payable by detaining and selling any goods belonging to such person. जो स्पेसिफाईड अधिकारी आहे त्या नियंत्रणात असतील अशी कोणतीही वस्तू अडवून ठेवून किंवा त्याची विक्री करून याद्वारे अशी देय रक्कम वसूल करता येईल किंवा ती वसूल करण्यास अशा इतर कोणत्याही स्पेसिफाईड अधिकाऱ्याला सांगता येईल. स्वतः पीओ करेल किंवा दुसऱ्या अधिकाऱ्याला सांगेल की त्या प्रकारे काय करा, त्याचा लिलाव करा आणि त्यातनं विक्री करून ती रक्कम वसूल करा. तर रूल ह्याला 44 किती गुड्स आहेत त्याची यादी बनवायला पाहिजे ना काय, तर तशी यादी बनवली जाईल पहिले. वेअर एनी अमाऊंट ड्यू फ्रॉम अ डिफॉल्टर इज टू बी रिकवर बाय सेलिंग ऑफ गुड्स बिलॉंगिंग टू सच पर्सन, त्याच्या मालकीचे असलेले जे गुड्स आहेत त्याची विक्री करण्याकरता 79(1)B परमिट करतो, तिकडे पॉवर आहे. त्याप्रमाणे पीओ काय करेल, शॅल प्रिपेअर अन इन्व्हेंटरी अँड इस्टिमेट द मार्केट व्हॅल्यू ऑफ सच गुड्स, यादी बनवून त्याची मार्केट व्हॅल्यू काय आहे हे बघेल अँड प्रोसीड टू सेल ओनली सो मच ऑफ द गुड्स. आता जर रिकव्हरी करायची 2 लाखाची आणि जर गुड्स 3 लाखाचे होत असतील तर 2 लाखापर्यंतच त्यांना काय करायचं आहे, रिकव्हरीसाठी त्याची विक्री करायची. आणि दुसरा त्यातनं जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर असतील, समजा याविषयी काही जाहिरात प्रसिद्ध करायची आहे, त्याचा काय खर्च असेल, कोण जे लोक बोली लावतात त्यांना संपर्क करण्याकरता कुठल्या व्यक्तीला पाठवला असेल, त्याचे काही आदेश असतील, तर या प्रकारे जो खर्च होईल तो पण डिफॉल्टरकडनंच रिकवर केला जाईल. त्यामुळे तेवढी अमाऊंट विक्रीतनं आली पाहिजे हे बघायचं आहे. अशा प्रकारे हा रूल सांगतो. मग पुढे अरेंजमेंट करायचं आहे, अरेंजमेंट ऑफ ऑप्शन, ई ऑप्शन, प्रोसीड ऑफ गुड्स. आता ही द सेड गुड्स शॅल बी सोल्ड थ्रू अ प्रोसेस ऑफ ऑप्शन, त्याकरता DRC जे 10 आहे, DRC 10 त्याकरता clearly indicating the goods to be sold and the purpose of the sale. 10 मध्ये whereas the order ते पिरियड दिला आहे, डिमांड ऑर्डर नंबर, डेट, आणि whereas order has been made by me for sale of attached or distant goods specified in the schedule below for recovery of rupees and interest thereon and admissible expenditure, टॅक्स, इंटरेस्ट आणि हे सगळं प्रोसेस करण्याचा जो खर्च आहे तो हे सगळं यामध्ये दिलं जाईल. मग किती वाजता काय डेटला हे सगळं होणार आहे, काय काय गुड्स आहेत ते सगळं देऊन. आता यामध्ये जो ही बोली लावली जाते त्यासाठी ज्यांना यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांच्याकडनं काही अमाऊंट घेतली जाते, त्याला प्रीबिट डिपॉझिट म्हणतात. आता ह्याच्यामध्ये जो एक व्यक्ती काय होईल, ती बोली जिंकेल, सक्सेसफुल बिडर आहे, सक्सेसफुल बोली करणारा व्यक्ती आहे, त्याची जी अमाऊंट आहे त्यांनी डिपॉझिट म्हणून भरलेली, त्याला नोटीस पाठवली जाईल की तू एवढी अमाऊंट भरलेली आहेस, बाकीची अमाऊंट तुला भरायची आहे, तर ती 15 दिवसामध्ये पे कर. जर त्यांनी पेमेंट नाही केलं 15 दिवसामध्ये तर त्याचं जे प्रीबिट डिपॉझिट आहे ते जप्त होतं. आणि जे बाकीच्यांनी जे प्रीबिट डिपॉझिट भरलं आहे, जे अनसक्सेसफुल बिडर आहे त्यांना ती अमाऊंट रिफंड केली जाते. तर पहिल्यांदा काय होईल, नोटीस काढली जाईल, नोटीस फॉर ऑप्शन लिलावाची, त्यामध्ये प्रीबिट डिपॉझिट भरावं लागतं. सक्सेसफुल बिडरला नोटीस पाठवलं जातं की 15 दिवसामध्ये विदिन अ पिरियड ऑफ 15 days यू आर hereby required to make payment of rupees. The possession of the goods shall be transferred to you after you have made the full payment of the bid amount. जी उर्वरित पेमेंट त्याला करायचं आहे, डिपॉझिटमध्ये बिड अमाऊंट भरली आहे, बाकी उर्वरित रक्कम भरण्याकरता त्याला सांगितलं जाईल.
याची ही नोटीस आहे. त्यानंतर पुढे सेल्स सर्टिफिकेट. ही संपूर्ण पैसे भरल्यानंतर त्याला गुड्सच्या कंट्रोलमध्ये जातील, त्याला त्या गुड्सची ओनरशिप दिली जाईल, फिजिकली त्याला गुड्स मिळतील आणि त्याला सेल्स सर्टिफिकेट मिळेल की हे जे गुड्स आहेत, ही नाव, ही यादी आहे, हे याचा मालक तो आहे. सेल्स सर्टिफिकेट. अरेंजमेंट ऑफ लिलाव मध्ये आता हा जो लिलाव करायचा आहे, हा एकदा ही नोटीस काढली का 15 दिवसानंतर करायचा. 15 डेज फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ नोटीस. 15 दिवसामध्ये करायचं. काय म्हटलंय? नॉट बी अर्लियर. अर्लियर म्हणजे 15च्या अगोदर नाही करायचं, म्हणजे 15 दिवसानंतर करायचं. जर पेरिशेबल, नाशिवंत किंवा घातक स्वरूपाच्या वस्तू ज्या असतील त्या त्वरित विकल्या जाऊ शकतात. त्वरित विकल्या जाऊ शकतात. त्वरित विकू शकेल पीओ. बाकीच्या गुड्सला 15 दिवसानंतरच विकल्या पाहिजे. प्रीपेड डिपॉझिट मी सांगितलं ते आहे इकडे. त्यानंतर नोटीस टू सक्सेसफुल बिडर, DRC 11 आहे. ऑन पेमेंट ऑफ फुल बिड अमाउंट, the PO transfer the possession of the said goods to the successful bidder and issue certificate. आणि कॅन्सलेशन ऑफ ऑप्शन इफ डिफॉल्टर पेज ड्यू. नोटीस काढण्यापूर्वी, बिफोर द इश्यू ऑफ द नोटीस अंडर सबरूल 2, the proper officer shall cancel the process of auction and release the goods. एकदा नोटीस काढली तर मग लिलाव होणारच. लिलाव काढण्यापूर्वी जर त्यांनी पेमेंट केलं तर मग डिफॉल्टरला गुड्स रिलीज केलं आणि मग ऑक्शन प्रोसेस, लिलावाची जी प्रक्रिया आहे ती रद्द केली जाईल. तर जर का नोटीस काढली लिलावाची, त्याच्यामध्ये योग्य रक्कम मिळत नाही, तर PO शॅल कॅन्सल करेल. द प्रोसेस शॅल प्रोसीड फॉर री ऑक्शन where no bid is received or the auction is considered as non-competitive due to lack of adequate participant or due to low bid. आता नॉर्मली कसं की किती अमाऊंट पाहिजे तेवढी अमाऊंट जे गुड्स दिले ह्याची आम्हाला काय करायचं, विक्री करायची. तिकडे एक सडन अमाऊंट दिलीच जाते की ह्याच्यावरती तुम्ही बोला, ह्याच्या खाली पैसे नकोच आहेत. त्यामुळे त्यांनी रूल तर केला आहे, पण मला वाटत नाही की ह्या रूलचा काय रिलेव्हन्स असेल, संबंध असेल काय. ज्यांना बोली लावायचे त्यांना त्या वस्तू त्या क्वार्टरला जर परवडत असतील तरच ते बोली लावतील. आता कदाचित त्या वस्तू ज्या वेळेस त्यांना बोली लावायचे त्यांना पाहता येत नसते. जर त्यांनी त्या पाहिल्या की आपण ज्या प्रकारे अपेक्षा करतोय तसे हे गुड्स त्या प्रकारे त्याची अवस्था नाही, खराब होत नाही घ्यायची आपण. एवढी अमाऊंट यांनी म्हणतायत, जेव्हा जास्त अमाऊंट देण्याच्या पद्धतीचे हे गुड्स वाटत नाही. ही जी अवस्था आहे गुड्सची वाटत नाही. ते नाही लावणार मोठी बोली. होऊ शकतं, पण जर का त्याला प्रॉपर अमाऊंट मिळत नसेल तर मग तो लिलाव रद्द केला जाऊ शकतो. म्हणजे अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये हा रूल उपयोगी पडत असतो. पण गुड्स जर का प्रॉपर कंडिशनमध्ये असतील तर त्याची जी मार्केट व्हॅल्यू आहे ती मार्केट व्हॅल्यूज तिथे सांगून त्याप्रमाणे तो लिलाव अरेंज केला जाईल. आणि जर गुड्सची अवस्था चांगली असेल तर गुड्स विकले जायला हरकत नाही. पण यदा कदाचित तसं झालं की गुड्स खराब झाले, व्यवस्थित ठेवले गेले नाही, तर ते त्यांना योग्य किंमत वाटत नसेल तर मग लिलावामध्ये किंमत वाढत नाही. त्यावेळेस लिलाव रद्द करण्याचा अधिकार या रूलमध्ये आहे. रिकव्हरी फ्रॉम अ थर्ड पर्सन. The PO may, by a notice in writing, require any other person from whom the money is due. मनी ड्यू झालेले किंवा होणार आहे, may become due to such person or who holds or may subsequently hold money for on account of such person. त्याला सांगितले जाईल त्याच्याकडून पैसे देय आहेत किंवा
अशा व्यक्तीचे देय होऊ शकतात, त्याला हू होल्ड्स, जो अशा व्यक्तीसाठी किंवा त्याच्या खात्यावर पैसे ठेवतो किंवा नंतर ठेवू शकतो, त्याला सांगितलं जाईल की पे द गव्हर्नमेंट. त्वरित जर का ड्यू झाले तर त्वरित अपॉन द मनी बिकमिंग ड्यू or being held within the time specified in the notice, not being before the money becomes due or is held. शासनाकडे एकतर ते पैसे देय झाल्यानंतर किंवा ते धारण केल्यानंतर तात्काळ किंवा त्या नोटिशीत स्पेसिफाईड केलेल्या वेळी किंवा मुदतीच्या आत अशा व्यक्तीकडून देय असलेली रक्कम भरण्यासाठी जेवढे पैसे पुरेसे असतील तेवढे पैसे भरण्यास किंवा ते पैसे त्या रकमे एवढे असतील किंवा त्या रकमेपेक्षा कमी असतील तेव्हा ते संपूर्ण पैसे भरण्यास फरमावता येईल. 100 रुपये सरकारला घेणं आहे तर ड्यू होतात 120 किंवा 100च. तर 100 द्या, ते 120 आहेत ते 100 द्या. जर 80 आहेत, समजा 80 ड्यू होतात तर 80 संपूर्ण द्या. 100 आहेत तरी संपूर्ण द्या, 80 आहेत तरी संपूर्ण द्या, 120 आहेत तर 20 ठेवा, बाकी 100 द्या. या प्रकारे त्याला सांगितलं. सो मच money is sufficient to pay the amount due from such person or the whole of the money where it is equal to or less than that money. DRC 13 मध्ये the PO may serve upon a person referred to in, आता आपण वाचतोय वरती 791C. Notice to third person 791C. Rule 145(1). बरोबर ना? Where the sum of rupees, it is observed that the sum of rupees is due, it is observed that you hold, you are hereby directed to pay. आणि पुढे where the third person makes the payment of the specified amount specified in the notice issue under Schedule 1, the PO may issue a certificate DRC GST DRC 14 to the third person clearly indicating the details of the liability so discharged. ही liability आहे ती discharge झाली under authority of the said taxable person and the you काय म्हटलं इकडे, प्लीज नोट दॅट एनी पेमेंट मेड बाय यू इन कंप्लायन्स ऑफ दिस नोटीस, या नोटीसचा रिप्लाय म्हणून किंवा या नोटीसचा रिस्पॉन्स म्हणून तुम्हाला पे करायचे, हे तुमच्याकरता कंप्लायन्स आहे, तुमच्याकरता हे ऑब्लिगेशन आहे. ते तुम्ही केल्यानंतर विल बी डीम्ड अंडर सेक्शन 79 ॲक्ट टू हॅव बीन मेड अंडर द ऑथॉरिटी ऑफ द सेड टॅक्सेबल पर्सन. त्या पर्सनच्या मान्यतेनेच तुम्ही ते केलेलं आहे. आणि the certificate from the government, सरकार तुम्हाला सर्टिफिकेट देईल, will constitute a good and sufficient discharge of your liability to such person to the extent of the amount specified in the certificate. Section 79 प्रमाणे of the act, to the extent of the liability discharge or to the extent of the liability of the taxable person for tax, cess, interest and penalty whichever is less. एवढी अमाऊंट भरली आहे तेवढी त्यांनी दिलेली आहे, हे त्यातनं काय होतं आणि तो देणं ही जबाबदारीच होती म्हणून त्यांनी दिलेली आहे आणि तेवढी लायबिलिटी पे झालेली आहे. या प्रकारे DRC 14 सांगेल. Every person to whom the notice is issued under sub क्लॉज 1 यात ते त्याला कोणाला ही नोटीस इश्यू केले गेले तो शॅल बी बाउंड टू कंप्लाय विथ सच नोटीस. त्या नोटिशीप्रमाणे त्यांना ती प्रक्रिया करणं हे बंधनकारक आहे. बाउंड टू कंप्लाय विथ सच नोटीस. वेअर द कंडिशन काय म्हणतात तिकडे, वेअर सच नोटीस, वेअर सच एनी सच नोटीस इज इश्यूड टू अ पोस्ट ऑफिस, बँकिंग कंपनी, ऑफिस
banking company or an insurer, it shall not be necessary to produce any passbook. आता जर का बँकेमध्ये माझे पैसे असतील तर मला पैसे विड्रॉ करायचे तर चेक आणा तरच पैसे मिळतील. काय ते डॉक्युमेंट असेल, इन्शुरन्स असेल, एफ डी असेल तर सर्टिफिकेट घेऊन या, ते जमा करा, मग तुम्हाला एफ डीची मॅच्युअर अमाऊंट मिळेल. असंच असतं नॉर्मली जी प्रोसिजर आहे ती अशीच असते. तर इथे काय म्हटलंय की ज्या वेळेस सरकारला रिकव्हरी करायची आहे थ्रू पोस्ट ऑफिस, बँकिंग कंपनी आणि इन्शुरन्स, जिकडे काय अमाऊंट आहे डिफॉल्टरची, त्यावेळेस पॉलिसी, डिपॉझिट रिसिप्ट, पासबुक, पॉलिसी और any other amount for the purpose of any entry, endorsement or the like being made before payment is made, notwithstanding any rule, practice or requirement of the contrary. काय म्हटलंय? इट शॅल नॉट बी नेसेसरी टू प्रोड्यूस. हे काही प्रोड्यूस करण्याची ज्या व्यक्तीला नोटीस पाठवण्यात आली असेल ती प्रत्येक व्यक्ती अशा नोटीसचे अनुपालन करण्यासाठी बांधील असेल. तुम्ही वरती वाचलं. ओके. आणि विशेष करून जेव्हा अशी कोणतीही नोटीस टपाल कार्यालय, बँकिंग कंपनी किंवा विमाकार यांना पाठवण्यात आली असेल तर कोणताही नियम, प्रथा किंवा आवश्यकता याविरुद्ध असली तरी प्रदान करण्यात येण्यापूर्वी कोणत्याही नोंदीच्या, पुष्टांकनाच्या किंवा यासारख्या करण्यात असलेल्या गोष्टीच्या प्रयोजनासाठी कोणतेही पासबुक, ठेव, जमा, पावती, विमापत्र किंवा अन्य कोणताही दस्तऐवज सादर करण्याची आवश्यकता असणार नाही. त्याच्याकडून तुम्ही ते घ्या, मग तुम्हाला आम्ही देऊ, असं काय करायचं नाही. नोटीस दिली ते त्याची अमाऊंट तुमच्याकडे जमा आहे, देऊ. बाकी काही प्रथा असो, काही प्रोसिजर असो, त्याला पण रूल 145 प्रमाणेच काय होतं, 13 आणि 14 जातो. नॉन कम्प्लायन्स. आता जर का ह्याला सांगितलं केला त्यांनी नाही ते तसं केलं तर, इन केस द पर्सन टू हुम अ नोटीस अंडर सब क्लॉज 1 has been issued fails to make the payment in pursuance thereof to the government, he shall be deemed to be defaulter. त्यांनी कसूर केलेला आहे, तो कसूरवर होईल. त्यासाठी ज्या व्यक्तीला नोटीस पाठवण्यात आली आहे त्या व्यक्तीने त्या नोटिशीनुसार शासनाला प्रदान करण्यात कसूर केले असेल, त्या बाबतीत ती व्यक्ती नोटिशीमध्ये स्पेसिफाय केलेल्या रकमेच्या संबंधात कसूरदार असल्याचे मानण्यात येईल आणि तिला या अधिनियमाचे किंवा त्याखाली केलेल्या नियमांचे सर्व परिणाम, कॉन्सिक्वेन्सेस भोगावे लागतील. म्हणजे त्याला पेनल्टी प्रोव्हिजनप्रमाणे पेनल्टी लागेल. जर एखादा कंप्लायन्स नाही केलं तर काय होतं, पेनल्टी लागते ना, त्याला ती पेनल्टी लागेल. तुम्ही कंप्लायन्स नाही केलं, तुम्हाला या कायद्यानुसार कंप्लायन्स करण्यास सांगण्यात आलं होतं आणि तुम्ही ते केलं नाही, तुम्ही कसूरदार आहात, तुम्ही पेनल्टी पात्र आहात. नोटीस पाठवलेली आहे तर नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यास कोणत्याही वेळी अशा नोटिशीत सुधारणा करता येईल किंवा अशी नोटीस रद्द करता येईल किंवा नोटिशीच्या अनुषंगाने कोणतेही प्रदान करण्यासाठीची मुदत जी आहे ती वाढवण्यात येईल. any person making any payment in compliance with a notice, नोटिशीचा त्यांनी त्यात केलेल्या ऑर्डरचं पालन करण्याकरता इश्यू अंडर सब क्लॉज 1 shall be deemed to have been made the payment under the authority of the person in default. ते या नोटिशीच्या, या पाठवलेल्या नोटिशीच्या अनुपालनार्थ कोणतेही प्रदान करणाऱ्या, कोणत्याही व्यक्तीने कसूर करणाऱ्या व्यक्तीच्या, जो डिफॉल्टर आहे, प्राधिकारानुसार त्याच्या ऑथॉरिटीनीस प्रदान केले असण्याचे मान्यता आहे. म्हणजे डायरेक्टली जरी गव्हर्नमेंट रिकव्हरी केली असेल तरी पण त्या व्यक्तीने ऑथॉरिटी दिलेली आहे इन्शुरन्स कंपनीला किंवा बँकेला किंवा पोस्ट ऑफिसला की माझे पैसे ह्यांना द्या, असं मान्य आहे. आणि शासनाकडे जमा होणारे असे प्रदान पावतीमध्ये विनिष्ट स्पेसिफाईड केलेल्या रकमेच्या मर्यादेपर्यंत कसूरदार डिफॉल्टरच्या व्यक्तीमार्फत अशा व्यक्तीचे उचित व पुरेसे तेवढं पेमेंट केलं आहे असं मानण्यात येईल. म्हणजे ज्यांनी थर्ड पर्सनने पेमेंट केलं तर त्यांनी डिफॉल्टरच्या ऑथॉरिटीनेच पेमेंट केलं आहे आणि डिफॉल्टरनी जेवढी अमाऊंट त्यांना मिळाली गव्हर्नमेंटला ती
ती डिफॉल्ट त्यांनी पे केली असं मानण्यात येईल. हे जबरदस्ती हिसकावून घेतली असं सरकारला म्हणायचं नाही. काय म्हणायचं आहे, त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पैसे द्या माझ्या वतीने ह्यांना, असं सरकार मानतं आणि त्यांनी स्वतःहून ती लायबिलिटी पे केली आहे, तेवढ्या अमाऊंटचं पेमेंट केलं आहे असंच त्याप्रमाणे मानण्यात येईल. म्हणजे ह्यातनं काय भावना दाखवायची आहे की आम्हाला मजबुरीमध्ये करायला लागते, आम्ही काय हे आनंदाने करत नाही. तुम्ही देत नाही तिथनं घेऊन म्हणून आम्ही घेतोय आणि तुम्ही दिलं असं आम्ही मानतो. त्याची नैतिक जबाबदारी आहे की त्याचे पैसे कुठे जमा आहेत तर त्याने ते काढून भरले पाहिजे. पण त्याची नैतिकता जागृत होत नाही म्हणून सरकारला अशा प्रकारे कारवाई करायला लागते. त्यामुळे त्याची म्हणजे तिकडे जमा होते त्यांनी त्याच्या वतीने ते भरले आणि त्यांना सांगण्याची त्यांनी परवानगी दिलेली होती आणि त्यांनी आपले पैसे जमा केले असं आपण इनडायरेक्टली मानतो. म्हणजे ह्यातनं एक वेगळी भावना लॉ मेकरनी व्यक्त केली, दुसरं काय नाही. Any person discharging any liability to the person in default after service of on him of the notice issued under subclause 1 shall be personally liable to the government to the extent of the liability discharge or to the extent of the liability of the person in default of tax, interest and penalty whichever is less. तर यामध्ये नोटीस काढण्यात आलेली नोटीस कसूरदार व्यक्तीवर बजावण्यात आल्यानंतर तिचे कोणतेही दायित्व फेडणारी कोणतीही व्यक्ती कर, व्याज व शास्ती यासाठी दायित्व फेडलेल्या मर्यादेपर्यंत किंवा कसूरदार व्यक्तीच्या दायित्वाच्या मर्यादेपर्यंत यापैकी जे कमी असेल त्याकरता शासनाला व्यक्तीचे दायी असेल. एवढी अमाऊंट त्यांनी दिलेली आहे, एवढी फेडलेली आहे, तितक्याच करता त्या व्यक्तीचं काय असेल तो त्याकरता पर्सनली लायबल तेवढंच असेल, एवढी रक्कम त्याकडे जमा आहे. आणि जर केव्हा असं होतं की एखादी रक्कम मागितली जाते तर त्याचं म्हणणं असं किंवा ती रक्कम मी देणं लागतच नाही, माझ्याकडे ड्यू नाहीच आहे. ज्या व्यक्तीवर नोटीस बजावण्यात आली असेल त्या व्यक्तीने तिच्यावर बजावण्यात आलेल्या नोटीसच्या वेळी मागणी करण्यात आलेली रक्कम किंवा त्या रकमेचा कोणताही भाग कसूरदार जो डिफॉल्टर आहे ज्याच्यावरची रिकव्हरी प्रोसेस चालू आहे त्याच्यावरती कसूरदार व्यक्तीकडून देय नाही किंवा तिने कसूरदार व्यक्तीसाठी किंवा तिच्या वतीने कोणतीही रक्कम धारण केलेली नाही व मागणी केलेली रक्कम किंवा त्या रकमेचा कोणताही भाग उक्त व्यक्तीकडून देय असल्याची संभाव्यता नाही किंवा अशा व्यक्तीसाठी किंवा तिच्या वतीने धारण करण्याची संभाव्यता नाही अशी नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्याची खात्री पटेल अशा रीतीने सिद्ध केले असेल तर या कलमामध्ये अंतर्भूत असलेल्या, आता जर का मला नोटीस आली तुम्ही सांगेल की नोटीस तुम्ही पाठवली पण मी काय देणं त्याला नाही आहे किंवा त्याची काय अमाऊंट माझ्याकडे ड्यू होत नाही आहे, कशी काय, मी रिप्लाय करीन. तर सिद्ध केले असेल असं सिद्ध केलं या कंप्लायन्सला रिप्लाय म्हणून सिद्ध केलं तर अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे कोणतीही अशी रक्कम किंवा त्या रकमेचा भाग शासनाला प्रदान करण्यासाठी ज्या व्यक्तीवर नोटीस बजावण्यात आली असेल त्या व्यक्तीला ती फरमावण्यात आली असल्याचे मानण्यात येणार नाही. हे नोटीस रद्द होईल थोडक्यात. सेल ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी, रिकव्हरी बाय सेल ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. आता या याच्यासाठी रूल 147, 148, 149, 150, 151, 154 अरे ब्रेक घ्यायचे घेऊ. आणि हे मला घेतलेलं 15 मिनिट 10 मिनिटं लागते कमीत कमी. द पीओ में
in accordance with the rules to be made in his behalf, distant or any movable or immovable property. तर जी डिफॉल्टरच्या मालकीची अशी कुठली मूवेबल किंवा इमूवेबल प्रॉपर्टी असेल, बिलॉंगिंग त्याच्या मालकीच्या असेल त्याच्या अंडर द कंट्रोल असेल अँड रिटेन द सेम अंटिल द अमाऊंट पेबल इज पेड. जी त्याच्या मालकीची किंवा त्याच्या कब्जामध्ये नियंत्रणामध्ये असलेली जी काय जंगम किंवा स्थावर मालमत्ता असेल किंवा इमूवेबल प्रॉपर्टी ही अकाउंट पहिले ठेवली आहे. रिटेन द सेम आणि पहिले ती प्रॉपर्टी मुवेबल किंवा इमूवेबल रिटेन अकाउंट ठेवतील आणि त्यानंतर 30 दिवसामध्ये इन केस एनी पार्ट ऑफ द सेड अमाऊंट पेबल और ऑफ द कॉस्ट ऑफ द डिस्टेंस और कीपिंग ऑफ द प्रॉपर्टी रिमेन अनपेड फॉर अ पिरियड ऑफ 30 days. नेक्स्ट आफ्टर एनी अकाउंट ठेवल्यानंतर 30 दिवसामध्ये जर पेमेंट नाही झालं तर मे कॉज कोणत्याही अटकवणीनंतर पुढील 30 दिवसांच्या कालावधीमध्ये चुकती करण्यात आली नाही तर उक्त मालमत्ता विकण्याची व्यवस्था करण्यात येईल आणि अशा विक्रीतून मिळालेले उत्पन्न देय रक्कम चुकता न केलेल्या विक्रीच्या खर्चासह वाद खर्च यांची फेड करता येईल आणि शिल्लक रक्कम कोणतीही असेल तर अशा व्यक्तीला देण्यात येईल. याकरता रूल 147 DRC 16 आहे. The PO shall prepare a list of movable and immovable property belonging to the defaulter, estimate their value as per the relevant market price, and issue an order of attachment or distress and a notice for sale in Form GST DRC 16 prohibiting any transaction with regard to such movable and immovable property as may be required for the recovery of the amount due. पहिले यादी तयार केली जाईल आणि प्रचलित बाजारभाव आणि निर्गमानुसार त्याच्या किमतीचा अंदाज घेईल. DRC 16 फॉर्ममध्ये जप्तीचा आदेश आणि विक्रीसाठी नोटीस थकीत रकमेच्या वसुलीसाठी आवश्यक असलेल्या अशा जंगम आणि स्थावर मालमत्तेसंदर्भात कोणत्याही व्यवहारास मनाई करते. यादी करून तेवढी अमाऊंट एक प्रोसेस एक प्रक्रिया आहे ती चालू झाली. आता द अटॅचमेंट ऑफ एनी प्रॉपर्टी इन डेप्ट नॉट सेक्युर्ड बाय. आता ह्यामध्ये कसं होतं की एखादी प्रॉपर्टी समजा मी लोन काढण्याकरता बँकेमध्ये अर्ज करतो. बँक काय म्हणते तुमच्याकडे काय प्रॉपर्टी आहे का, जमीन घर का आहे का, आणि त्याचे कागद आहेत ते ऑलरेडी जमा केले म्हणजे माझी प्रॉपर्टी मॉर्गेज आहे. म्हणजे अशी प्रॉपर्टी पाहिजे की जी कुठे सिक्युरिटी म्हणून दिलेली नाही आहे. द अटॅचमेंट ऑफ एनी प्रॉपर्टी इन डेप्ट not secured by a negotiable instrument, a share in corporation or other movable property not in the possession of the defaulter except. आणि दुसरा ती कोर्टामध्ये पण कुठेही कोर्टाच्या पण कंट्रोलमध्ये असली नाही पाहिजे. त्याचा काय कोर्ट मॅटर चालू आहे म्हणजे असं फ्री टायटल असलेली जमीन पाहिजे. मूवेबल किंवा प्रॉपर्टी अशी पाहिजे की जे टायटल फ्री आहे, ही कुठे सिक्युरिटी म्हणून दिलेली नाही, प्लस ती कोर्टामध्ये कुठला वादामुळे अडकलेली नाही अशी प्रॉपर्टी असेल तर ती प्रॉपर्टी आहे त्याचा लिलाव करता येईल. द प्रॉपर ऑफिसर शॅल सेंड. अगोदर दुसऱ्याला त्याच्यावरती कब्जा आहे तो त्याची रिकव्हरी त्यातनं करणार आहे म्हणून त्यांनी अगोदर त्याची तरतूद करून ठेवलेली आहे. तर मग ती या रिकव्हरी करता GSTच्या त्याच्यावरती कब्जा नाही करता येत. The proper officer shall send a copy of the order of attachment or distress DRC 16 मध्ये संबंधित जंगम किंवा स्थावर मालमत्ता ताबा ठेवण्यासाठी कुंपण ठेवण्यासाठी संबंधित महसूल प्राधिकरण. एक कोण आहे महसूल प्राधिकरण, रेव्हेन्यू ऑथॉरिटी. दुसरं परिवहन प्राधिकरण, ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी और सच ऑथॉरिटी. आता जर का वाहन असेल एखादी गाडी असेल तर ती विकण्याकरता ताब्यात घ्यायची. तर मग त्याची विक्रीची नोंदणी कुठे होते, मग ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीकडे. मग त्यांच्याकडे सगळ्यांकडे पाठवण्यात येतं की हे असं आम्ही याचं काय करतोय रिकव्हरीसाठी याच्यावरती कारवाई करतो. त्याकरता ही DRC 16 काढलेली आहे.
हे तो व्यक्ती त्याच्या अगोदर विकून नोंदणी करून मोकळा होऊ नये त्याकरता हे सगळ्यांना पाठवायचं. रिव्हेन्यू ऑथॉरिटी, ट्रान्सफर ऑथॉरिटी और एनी सच ऑथॉरिटी टू प्लेस इनकमस म्हणजे त्याला अटकाव करायला कोंपण घालण्याकरता ही तजवीज आहे. ऑन द सेड इमूवेबल और रिमूवेबल प्रॉपर्टी विच शॅल बी रिमूव्ड ओनली ऑन द रिटर्न इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम द प्रॉपर ऑफिसर टू दॅट इफेक्ट. त्याची परत पाठवेल त्या सगळ्या ऑथॉरिटीजना आणि जी त्या संदर्भातील पीओच्या लेखी नंतरच काढून टाकली जाईल. जोपर्यंत पीओ त्यांना परत सांगत नाही तोपर्यंत त्याच्यात ट्रान्सफर होणार नाही. Where the property subject to the attachment or distant under subrule 1 is an immovable property, the order of attachment or distant shall be affixed on the said property. जी ऑर्डर आहे ती त्या प्रॉपर्टीवर चिकटवली जाईल. स्थावर मालमत्ता जप्ती किंवा विघटनाचे आदेश संबंधित मालमत्तेवर चिकटवले जातील आणि विक्रीची पुष्टी होईपर्यंत चिकटवले जातील. अ मूवेबल प्रॉपर्टी the PO shall, म्हणजे मूवेबल आहे, shall seize the said property in accordance with the provision. चॅप्टर 14 मध्ये इन्स्पेक्शन सर्च सीजर आहे. सीज त्याप्रमाणे केली जाईल त्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे अँड त्या चॅप्टरच्या तरतुदीप्रमाणे ऑफ द ॲक्ट अँड द कस्टडी ऑफ द सेड प्रॉपर्टी शॅल आयदर बी टेकन बाय द PO हिमसेल्फ. ती जी मालमत्ता आहे जंगम मालमत्ता PO कायद्याच्या अध्याय 14व्या मधील तरतुदीनुसार संबंधित मालमत्ता जप्त करेल आणि संबंधित मालमत्तेचा ताबा एकतर PO स्वतः किंवा त्याने प्रतिकृत केलेल्या अधिकाऱ्याद्वारे घेतला जाईल. मग पुढे काय आता लिहिलं, पहिले ताबा घेतील, तिथे नोटीस लावतील की याच्यावरती जप्ती आहे किंवा पेमेंट केलेलं नाही, त्यामुळे पुढे अटॅच और डिस्टंट शॅल बी सोल्ड थ्रू ऑक्शन याचा लिलाव केला जाईल, इन्क्लुडिंग ई ऑक्शन फॉर विच अ नोटीस शॅल बी इशूड इन DRC 70. DRC 16 मध्ये काय आहे अटॅचमेंट, 17 मध्ये ऍक्च्युअल लिलाव आहे. वेअर नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस प्रोविजन ऑफ in the provision of this chapter where the property to be sold is a negotiable instrument or a share in corporation, the proper officer may, instead of selling it by public auction, sell instrument of share through a broker. त्या लिलाव होणार नाही शेअरचा, त्याचा ब्रोकर आहे त्याच्या थ्रू ते विकले जातील आणि जो ब्रोकरकडनं पैसे घेतले. द सेड ब्रोकर शॅल डिपॉझिट टू द गव्हर्नमेंट सो मच ऑफ द प्रोसिडिंग ऑफ सच सेल. त्यातनं जी रक्कम येईल ती तो ब्रोकर सरकार जमा करेल. सच सेल रिड्यूस बाय हिज कमिशन, ब्रोकरला त्याचं कमिशन देऊन बाकीची रक्कम सरकार जमा करेल. ॲज मे बी required for the discharge of the amount under recovery and pay the amount remaining if any to the owner of such instrument or share. वसुलीखाली रकमेचा निपटारा करणे आणि शिल्लक आलेली रक्कम असल्यास निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट किंवा शेअरच्या मालकास अदा करणे. The PO may specify the amount of pre-bid deposit to be furnished in the manner specified by such officer to make the bidder eligible to participate. त्यांना त्या लिलावात भाग घ्यायचे, त्यांना पात्र होण्याकरता प्रीबिड डिपॉझिट घेतलं जाईल. which may be returned to the unsuccessful bidder आणि forfeit in case of successful bidder fails to make the payment of full amount as the case may be. लिलाव घोषित केला, त्यात ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यात त्यांना पात्र होण्याकरता प्रीबिड डिपॉझिट द्यायला लागेल. जर त्यांना त्या लिलावामध्ये ते अनसक्सेसफुल झाले तर प्रीबिड डिपॉझिट अमाऊंट परत केली जाईल आणि जो सक्सेसफुल बिडर असेल त्यांनी जर का ती बिड सक्सेसफुली केल्यानंतर बाकीचं उर्वरित पेमेंट नाही केलं तर त्याची प्रीबिड डिपॉझिट अमाऊंट जप्त केली जाईल, त्याला परत मिळणार नाही. आणि सक्सेसफुलला परत मिळते, सक्सेसफुलची जप्त केली जाते. अयशस्वी जे बिडर आहेत त्यांना परत केली जाऊ शकते
किंवा यशस्वी जो बिडर आहे त्यांनी संपूर्ण रक्कम भरण्यात अपयशी ठरल्यास जप्त केली जाऊ शकते. ही कारवाई 15 दिवसामध्ये होईल. द लास्ट डे फॉर द सबमिशन ऑफ द बिड or the date of the auction shall not be earlier than 15 days from the date of issue of the notice. 15 दिवसामध्ये काय बात बोललो, ही अमाऊंट त्यांना परत केली जाईल. आता ही जी हे आहे लिलाव आहे हा निविदा सादर करण्याच्या शेवटचे दिवस असेल तर निलाची तारीख उपनियम 4 मध्ये नमूद केलेली नोटीस जारी केल्याच्या तारखेपासून, म्हणजे एकदा घोषित केली नोटीस काढली की इथं लिलाव आहे तर लिलाव हा 15 दिवसानंतर व्हायला पाहिजे. 15 दिवसाच्या आत करू नये. त्या अगोदरही वाचलं आपण, तेच परत आला आता. पण पेरिशेबल गुड्स किंवा धोकादायक वस्तू असतील, नाशवंत वस्तू तर त्वरित विकले जाऊ शकतात. बाकीच्यांना 15 दिवसाचा पिरियड द्यायचा. Where any claim is preferred or any objection is raised with regard to the attachment or distraint of any property on the ground that such property is not liable to such attachment or distraint. आता याच्यामध्ये काय होऊ शकतं की एखादी प्रॉपर्टी त्या डिफॉल्टरची आहे तर त्याची नाहीच आहे असं होऊ शकतं. तर पीओ शाल, आता जर कोणत्याही दाव्याला प्राधान्य दिले गेले असेल किंवा अशी मालमत्ता जप्ती किंवा अडथळ्यास जबाबदार नसल्याच्या कारणास्तव कोणत्याही मालमत्तेची जप्ती किंवा अडथळ्या संदर्भात कोणताही आक्षेप घेण्यात आला, ही चुकीचे आहे, तुमचा याच्यावरती आक्षेप आहे. ही प्रॉपर्टी तुम्ही अशा प्रकारे अटॅच नाही करू शकत, अटकवून नाही ठेवू शकत. उद्देशच काय तिथे कागद लावण्याचा की ह्या प्रॉपर्टीवरती पुढे जाऊन विक्रीची दावाची कारवाई होणार आहे. तर ती कोणाचा काय त्यावरती आक्षेप असेल तर त्याने तो नोंदवावा, याकरता तो वेळ घेतलेला आहे 30 दिवस. तर जर तसा कोणी त्यावरती आक्षेप घेतला तर पीओ काय करेल, इन्व्हेस्टिगेट करेल द क्लेम ऑर ऑब्जेक्शन अँड मे पोस्टपोन द सेल. तर पीओ दावा किंवा आक्षेपाची चौकशी करेल आणि त्याला योग्य वाटेल तोपर्यंत विक्री पुढे ढकलू शकेल. द पर्सन मेकिंग, आता कसे हा नियमच केला ना, एखादी विक्री करायची असेल, एखादी जमीन विकायची असेल या प्रकारे जाहिरात द्यायला लागते की ही जमीन आम्ही विकत आहोत, तर कोणाचा ह्या जमिनीवरती काय दावा आहे का असेल तर म्हणते काय होतं बऱ्याच वेळा जो विकत घेणारा असतो नंतर मग डिस्प्यूट होतं की तुम्ही विकत कशी घेतली, आमची होती, याचा काय तो विकणार आहे याचा हक्क नव्हता, त्याला अधिकार नव्हता. द पर्सन मेकिंग द क्लेम ऑर ऑब्जेक्शन मस्ट ॲड्यूस एव्हिडन्स टू शो दॅट, आता जो दावा करणारा आक्षेप घेणारा व्यक्ती आहे त्यांनी तो का आक्षेप घेतोय ही तुम्ही अटॅच करू शकत नाही याविषयी त्याच्याकडे काय पुरावे असतील ते त्यांनी जोडणे आवश्यक आहे. आता एकतर काय वेळ येत ना पीओला पटेल की ही जमीन ही प्रॉपर्टी अटॅच करणं योग्य नाही, हे दुसरं त्याचा दावा योग्य नाही, यानुसार परत पुढे कारवाई कंटिन्यू होईल किंवा कारवाई रद्द होईल, हेच पुढे दिलं. पीओ मालमत्तेला पूर्णपणे किंवा योग्य वाटेल तितक्या प्रमाणात जप्ती किंवा अडथळ्यापासून मुक्त करण्याचा आदेश देईल. अदरवाईज इथे पीओला समाधान आहे की त्या तारखेस ती मालमत्ता थकबाकीदाराच्या ताब्यात होती आणि इतर कोणत्याही व्यक्ती या मालकीची नव्हती किंवा त्याच्यासाठी ट्रस्टमध्ये असलेल्या इतर एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात होती किंवा भाडे करू किंवा त्याला भाडे देणाऱ्या इतर व्यक्तीच्या ताब्यात होती, पीओ दावा फेटाळेल आणि लिलावाद्वारे विक्रीची प्रक्रिया पुढे नेईल. एकतर प्रक्रिया रद्द होईल, जर का त्याचा दावा आक्षेप योग्य असेल तर ही रद्द, अदरवाईज पुढे कंटिन्यू होईल. पीओ शाल इश्यू नोटीस टू द सक्सेसफुल बिडर, म्हणजे लिलाव होईल, लिलाव झाला का मग जो सक्सेसफुल बिडर आहे त्याला 15 दिवसामध्ये पेमेंट करायला सांगण्यात येईल. तो पेमेंट करेल आणि इतरांचं प्रीपेड डिपॉझिट जे आहे सक्सेसफुल बिडरचं ते त्यांना परत केलं जाईल. 15 दिवसामध्ये ही प्रक्रिया झाली पाहिजे आणि मग ते पेमेंट त्याने केलं का त्याला सर्टिफिकेट दिलं जाईल. आफ्टर सेल पेमेंट इज मेड ही शॅल इश्यू अ सर्टिफिकेट BRC 12 specifying the details of the property, date of transfer, the details of the bidder and amount paid, and upon issuance of such certificate the right, title
and interest in the property shall be deemed to be transferred to such bidder. Where the highest bid is made by more than one person. आता दोघांनी एक सेम आकडा दोघांनी सांगितला. तुम्ही सांगितले 2 करोड, मी पण बोललो 2 करोड, तुम्ही बोलले 2.5 करोड, मीही बोलले 2.5 करोड. आता वरची रक्कम तुम्ही कधीपर्यंत बोलणार? मी बोलतच चाललोय. मला हवी त्या जागा ती, तर ती कोणाला मिळेल? जो को ओनर आहे ऑफ द प्रॉपर्टी ही शॅल बी डीम्ड टू बी द सक्सेसफुल बिडर. असं मानलं जाईल तो को ओनर आहे. दोघांची म्हणून जागा असेल, त्याची विक्री आम्ही करणार. त्यामुळे जो को ओनर आहे त्याला त्याने लिलाव जिंकला समजलं जाईल, तो सक्सेसफुल बिडर आहे हे समजलं जाईल. ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त व्यक्तीने सर्वाधिक बोली लावली असेल आणि त्यापैकी एक मालमत्तेचा सहमालक असेल तर तो यशस्वी निविदाकार समजला जाईल. एनी अमाऊंट इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी. आता जमीन घेतली तर काय नावावरती करायला काय लागतं? स्टॅम्प ड्युटी. ती कोणी द्यायची? टॅक्स ही पेबल इन रिस्पेक्ट ऑफ द ट्रान्सफर ऑफ द प्रॉपर्टी स्पेसिफाइड इन सब-रूल 12 शॅल बी पेड टू द गव्हर्नमेंट बाय द पर्सन टू हुम द टायटल ऑफ सच प्रॉपर्टी इज ट्रान्सफर. ज्याला ते टायटल मिळाले तो खर्च करेल, सरकार नाही करणार. आम्ही विक्री काय करतोय की आमची रिकव्हरी करायची, तर खर्च पण आम्ही डिफॉल्टरकडनं घेतो. तर मग नावावरती करण्याचा खर्च नॉर्मली कोणी व्यक्ती जमीन किंवा प्रॉपर्टी खरेदी करतो, लँड बिल्डिंग काही, तर जो विकत घेतो तोच खर्च करतो. त्याप्रमाणे यात पण तोच खर्च करेल नावावरती करण्याचा. वेअर द डिफॉल्टर पेज द अमाऊंट अंडर रिकव्हरी इन्क्लुडिंग एनी एक्सपेन्सेस इन्कर्ड ऑन द प्रोसेस ऑफ रिकव्हरी बिफोर द इश्यू ऑफ द नोटीस. आता नोटीस बजावण्यापूर्वी थकबाकीदाराने वसुलीच्या प्रक्रियेवर झालेल्या कोणत्याही खर्चासह वसुली अंतर्गत रक्कम भरल्यास पीओ लिलावाची प्रक्रिया रद्द करून माल सोडेल. नोटीस काढण्या अगोदरच जर पेमेंट केलं तर मग लिलाव प्रक्रिया रद्द होईल. गुड सोडले जातील आणि बाकी पीओ ही प्रक्रिया रद्द करेल. आणि येथे कोणतीही बोली प्राप्त झाली नाही किंवा पुरेसा सहभाग नसल्यामुळे किंवा कमी बोलीमुळे लिलाव अस्पर्धात्मक मानला जाईल, तेथे पुन्हा लिलाव होईल. बरं, वाटतच सगळं आहे, काय नाही. नो ऑफिसर और अदर पर्सन हॅव्हिंग एनी ड्युटी टू परफॉर्म इन कनेक्शन विथ एनी सेल. आता जो लिलाव प्रक्रियेत जो अधिकारी जो पर्सन सहभागी आहे, ऑफिसर सहभागी आहे, त्यांनी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्या बोलीमध्ये त्या बिड फॉर अक्वायर और अटेम्प्ट टू अक्वायर एनी इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी सोड. विकल्या गेलेल्या मालमत्तेत कोणतीही बोली लावणे, संपादन करणे किंवा कोणताही हक्क मिळवण्याचा प्रयत्न करणे नाही, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. नो सेल अंडर द रूल्स. No sale under the rule under the provision of this chapter shall take place on Sunday or other general holiday. म्हणजे वर्किंग डेज मध्येच ही लिलाव केला पाहिजे, सेल केला पाहिजे. रविवारी किंवा शासनाने मान्यता दिलेल्या इतर सामान्य सुट्टीच्या दिवशी किंवा ज्या दिवशी विक्री होणार आहे त्या भागासाठी सुट्टी म्हणून शासनाने सूचित केलेल्या कोणत्याही दिवशी विक्री केली जाणार नाही. असिस्टंट बाय पोलीस. पीओ आपले कर्तव्य पार पाडताना आवश्यक ती मदत संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याकडून मागू शकतो आणि अशी मदत देण्यासाठी प्रभारी अधिकारी पुरेशा संख्येने पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करेल. याच्याकरता वेगळं लीडर फॉर्म असेल, तर कुठला फॉर्म यात दिलेला नाही. DRC वाला कुठलाचा फॉर्म दिलेला नाही त्यामध्ये. द अमाऊंट सो रिअलाइज. आता पुढचा रूल 154. तर जी अमाऊंट त्याचा रिअलाइज झाली, ती जमीन विकून, जागा विकून, माल विकून जी अमाऊंट आली, त्यातलं पहिलं काय होईल? थकबाकीदाराकडून वसुली करण्यासाठी किंवा कलम 129 मध्ये जे तुमचं EV बिल नाही बनवलं म्हणून कारवाई होते, ती कारवाई 129 मध्ये. आपण रूल 138 पासून बघितलं,
सेक्शन 68 मध्ये बघितलं की गुड्स इन ट्रान्झिट आहेत तर तिथे वाहनाची तपासणी केली जाते आणि जर त्याच्यामध्ये त्यांनी कंप्लायन्स प्रॉपर केला नसेल किंवा बिलमध्ये दिलेल्या दर्शवलेल्या डिस्क्रिप्शनप्रमाणे माल नसेल, कमी जास्त माल असेल ते दाखवलेलं नाही, तो म्हणजे विदाउट बिल माल चाललाय तर त्याच्यावरती कारवाईस पात्र असेल तो माल, त्याच्यावरती जी कारवाई होते ती सेक्शन 129 मध्ये होते. डिटेन्शन, सीझर अँड रिलीज ऑफ गुड्स अँड कन्व्हेन्स इन ट्रान्झिट. मार्गस्थ वस्तू व वाहने अटकाव करणे की जप्त करणे व सोडून देणे. जर का त्यांनी पेमेंट नाही केलं तर मग जप्त केलेल्याचं काय होईल, लिलाव होईल. थकबाकीदाराकडून थकबाकी वसूल करण्यासाठी किंवा कलम 129(3) अन्वये देय दंडाच्या वसुलीसाठी वस्तू किंवा वाहतूक, जंगम किंवा स्थावर वाहन म्हणजे विक्रीतून अशी वसूल केलेली रक्कम, जी रक्कम आलेली आहे. पहिलं काय केलं त्या रकमेतलं, फर्स्ट बी अप्रोप्रिएटेड अगेन्स्ट द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट ऑफ द रिकव्हरी प्रोसेस. रिकव्हरी प्रोसेससाठी जो खर्च आलाय तो पहिले काढा. एक. दुसरा, नेक्स्ट बी अप्रोप्रिएट अगेन्स्ट द अमाऊंट टू बी रिकवर्ड or to the payment of the penalty payable under section 129(3). तीसरा, next be appropriated against any other amount due from the defaulter under the act or the IGST Act, Duty GST Act, AGST Act, हे जे ऍक्ट आहे त्यानुसार काय पुढे अमाऊंट देणं असेल. आणि त्यानंतर बॅलन्स काय उरला तर बॅलन्स जर काय उरला तर ती अमाऊंट त्या पर्सनच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला क्रेडिट केलं जाईल of the owner of the goods or conveyance as the case may be in case the person is registered. आणि जर तो पर्सन रजिस्टर नसेल तर त्याच्या बँकेच्या अकाउंटला ही अमाऊंट क्रेडिट केली जाईल. तर ट्रान्सपोर्टर आहे, अनरजिस्टर आहे, तर माल पकडला तर त्यांनी मला जे पैसे दिले, पेनल्टी भरली, ती गाडी सोडली जाते. नाही जर का केलं तर मग त्याची विक्री केली जाते त्या वाहनाची. बघूया पुढे ते, ठीक आहे. तर याप्रमाणे 4 स्टेप दिले आहेत. पहिले काय केलं जाईल, व्यवस्था खर्च काढा. दुसरं 129 मधला खर्च काढा. तिसरा इतर पेनल्टी काढा आणि उरलेली रक्कम परत करा. परत कशी करणार, रजिस्टर्ड पर्सनला इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला क्रेडिट होईल आणि अनरजिस्टर्ड पर्सनच्या बँकेच्या अकाउंटमध्ये ती अमाऊंट पाठवली जाईल. आणि समजा काय झालं की गाडी पकडली, माल पकडलाय, तर द कन्व्हियन्स शॅल बी रिलीज. 129 मध्ये हा जो प्रोव्हिजन सांगतो, द कन्व्हियन्स शॅल बी रिलीज ऑन पेमेंट ऑफ द ट्रान्सपोर्टर ऑफ पेनल्टी अंडर सेक्शन 129(3) और 1 लाख रिकव्हरी लिस्ट. इथे इथे 1 लाख रुपये ट्रान्सपोर्टरने भरले, हे 1 लाख रुपये घ्या, माझी गाडी थोडा मी चाललो, तो माल कोणाचा बघा तुम्ही. गाडी सुटली तर माल पडू नये, तर तो माल जो पडू नये तर जो ओनर आहे तो पुढे आला नाही. त्यात तसे ऑप्शन आहे की एकतर ओनर पुढे येईल किंवा येणार नाही. ओनर पुढे आला तर किती पेनल्टी, ओनर पुढे नाही आला तर किती पेनल्टी. समजा मी ट्रान्सपोर्टर आहे, मला तुम्ही सांगितलं इथे या मार्केटला, इथून माल उचलायचा आहे आणि दुसरीकडे घेऊन जायचं आहे, ओके. किंवा तुम्ही इकडे फॅक्टरी आहे तिकडे या, गोडाऊन तिकडे या, मी तिकडे गेलो, तुम्ही माझ्या गाडीत माल चढवला, सांगितलं हा माल हे त्याचा इन्व्हॉइस आहे, हा इकडे तुम्ही मार्केट माझ्या दुसऱ्या गोडाऊन आहे तिकडे माल घेऊन चला, मी येतो, आणि माझी गाडी मध्ये पकडली. मी सांगितलं यांनी माल दिला मला, इन्व्हॉइस आहे, इन्व्हॉइस फेक आहे, त्याचा मोबाईल नंबर फेक आहे, काहीच खरं नाही. कारवाई झाली,
मी ट्रान्सपोर्टर आहे हे बोलून हे घ्या 1,00,000 रुपये, माझी गाडी सोडा, मी चाललो. माल जो आहे बघा, माल शोधा किती रुपयाचा आहे, किती त्याच्यावरती पेनल्टी लागेल, तो काढला, ती पेनल्टी रिकवर केली. आता उरलेली रक्कम आहे ती कोणाला द्यायची? ओनर पुढे आलाच नाही तर. शक्यता गृहीत धरून सगळ्या शक्यता विचारात घेऊन कायदा बनवायला लागतो ना. वेअर इट इज नॉट पॉसिबल टू पे द बॅलन्स ऑफ द सेल प्रोसिड ॲज पर क्लॉज डी. उरलेली रक्कम द्यायची आहे क्लॉज डी मध्ये कोणाला? त्या ओनरला, ज्याचं किंवा डिफॉल्टरला, की आम्ही आमचा कर घेतलेला आहे, पेनल्टी घेतलेली आहे, उरलेली रक्कम तुझी. To the person concerned within a period of 6 months from the date of sale of sub goods or conveyance or such further period as a PO may allow, such balance of sale proceeds shall be deposited with the fund. कंझ्युमर वेलफेअर फंड आपल्याकडे रेफरन्स फंडचा आहे. मग ती अमाऊंट त्या फंडमध्ये काय केली जाईल? डिपॉझिट केली जाईल. 6 महिने वाट बघतील, ओनर येईल पुढे पैसे घेऊन. बघूया, ब्रेक घेऊया.